होऊन जाणार, अभ्यास कमी कमी होत जाणार, तुमचा मेंदू आकुंचन पाहून छोटा होऊन जाणार. मग तुम्ही काही विचार करू शकणार का? तुमची वैचारिक पातळी किंवा तुमचा विचार करण्याची क्षमता सुद्धा कमी होत जाणार. त्यानंतर तुम्ही शारीरिक श्रम केलंच नाही, तुम्ही खेळलेच नाही, तर तुम्ही कुठेतरी आजारी पडणार. बघा, स्थूलतेचं प्रमाण वाढलेलं आहे. काय होतं, आपण खातो पितो बसतो मोबाईल बघत, खातो पितो बसतो मोबाईल बघत. खेळतोय का आपण? नाही खेळत आहे. शारीरिक श्रम न केल्यामुळे काय होतं, अन्न पचन होत नाही. अन्नातील जे घटक आहेत ते आपल्या शरीराला मिळतात का? नाही मिळत, कारण की पचलंच नाही अन्न. तर ते रक्तात मिसळणार काय? रक्तात मिसळायला ते अन्न पचायला तर हवं ना. का अन्न स्वतः जातं, हातामध्ये पोळी जाणार, मग या हातामध्ये भाजी जाते, मग आपली वाढ होते का? नाही. ते अन्न घटकाचं विघटन झाल्यावरच आपल्याला पोषक तत्व मिळतात. त्याच्यामुळे मोबाईल बघायचा नाही. आणि जरी तुम्हाला बघायला सांगितलं, शिक्षकच सांगतात कधी कधी की याची माहिती मिळव, तू गुगलवर मिळव. का सांगतो? कारण की तुम्हाला तंत्रज्ञानाची पण माहिती व्हावी म्हणून. कारण की तुम्हालाही स्वतः काहीतरी शोधता आलं पाहिजे. आधी मुलांना शब्दार्थ सांगितले शोधायला की आमच्याकडे डिक्शनरी होती, आम्ही डिक्शनरी वापरायचो. आता डिक्शनरी तर कोणाकडेच दिसत नाही. आहे का? व्हेरी गुड. काही काही घरांमध्ये अजूनही आहे. शब्दकोश, डिक्शनरी असायला पाहिजे, त्याच्यातून शब्द शोधायचे. तुम्हाला शब्द शोधत असताना तुम्हाला कळतो की मी कोणत्या शब्दाच्या जाती कळतात, शब्दांचे अल्फाबेटिकल ऑर्डर कळतो, ते डिक्शनरीतूनच. मोबाईल मध्ये काय करतो आपण, शब्द टाकतो, लगेच मिनिंग, 2 मिनिटात मिनिंग येतं. पुढे काही कळतं का आहे, त्याची काय शब्दाची जात आहे किंवा तो कोणत्या ऑर्डर मध्ये येतो हे आपल्याला कळत नाही. काही काही डिक्शनरी मध्ये तर त्याच्या उच्चारणासह फोनेटिकली सुद्धा दिलेलं राहतं. बघा, खूपदा तुम्हाला जेव्हा शब्द सांगितला जातो त्याचं उच्चारण वेगळ्या प्रकारे करायचं, पण स्पेलिंग वेगळी असते. हे फोनेटिक टाईप असतं, ते डिक्शनरी मध्येच मिळतं, आपल्याला मोबाईल मध्ये मिळत नाही.